नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचा विचार. की काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावर लढेल. नाशिकमध्ये सुद्धा मनसे आणि महाविकास आघाडीची बैठक झाली, तिथे सुद्धा त्यानंतर असं परिषद म्हटले की काँग्रेस स्वबळावर लढणार, कोणी स्थानिक पातळीवर निर्णय घेणार. मला असं वाटतं ज्याच्या त्याच्या पक्षाचा जो तो विषय आहे, काँग्रेस असेल अन्य कोणता पक्ष असेल, ज्याला त्याला लढायचं अधिकार आहे. परंतु आत्ताच्या घडीला आपल्याला हरवायचं कोणाला हे सुद्धा उद्दिष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आत्ताचं जे महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार आहे, जमिनी हडप करणारं सरकार आहे, टेंडरवर टक्केवारी खाणारं सरकार आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणारं सरकार आहे. या सरकारचे जे प्रतिनिधी आहेत, तीन पक्ष, मग भारतीय जनता पार्टी असेल, शिंदेचा पक्ष असेल आणि अजितदादाचा पक्ष असेल, या तिघांना पराभूत करणे आपलं सगळ्यात पहिले उद्दिष्ट असलं पाहिजे असं मला तरी वाटतं, आणि ते आमचं तरी ते उद्दिष्ट आहे. पण तुमच्याकडनं काही प्रस्ताव जाणार काँग्रेसला की मनसेला आपण सोबत घ्यावं किंवा एकत्रित निवडणुका लढाव्या, तर ज्या प्रकारे स्वबळाची भाषा प्रत्येक नेत्याकडनं काँग्रेसच्या दिली जाते. हे पण आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्फुरण देण्यासाठी, आत्मविश्वासासाठी आम्ही सगळीकडे लढणार असं म्हणावं लागत आहे. कारण मग त्या निमित्तानं सगळ्या वॉर्डातले कार्यकर्ते तरी हलते डोलते राहतात. मग जे करायचं ते पक्ष वेळेवर करत असतो, त्यामुळे सगळ्याच पक्षाला असं म्हणावं लागतं. मुंबई महापालिकेसाठी 125 जागांची यादी मनसेने काढण्याची ताकद मंजुरीची आहे. त्या जागाचा विचार मध्ये केला जाईल. मला असं वाटतं अजून त्या विषयावर कोणतीच बोलणी नाही, अजून निवडणुकीची घोषणा नाही, आणि या सगळ्या विषयावर मला वाटतं पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबच निर्णय घेतील. थँक्यू. दुपारनंतर